नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. साहेब पाया पडतो आम्ही. बघा सांगतो मला उठा. तुमच्या हजारो पाया पडतो साहेब. फक्त पाणी बंद करा गावचं. आमचं काय अपेक्षा आहे तुमच्याकडे? तुम्ही काय वैरण आहे आमचं? करायचं काय? स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी. संतप्त भेंडवडे ग्रामस्थांचा शरद कारखान्यावर मोर्चा. शरद कारखान्याची दबंगगिरी मोडून काढणार. नरंदे तालुका हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी भेंडवडे गावच्या ओढ्यात सोडलं जात होतं. त्यामुळे वड्यातील पाणी दूषित होऊन ते पाणी वारणा नदीत मिसळत होते. त्यामुळे गावातील पिण्याचे पाणी, विहिरी, बोरचे पाणी दूषित झालं होतं. त्याबाबत शरद कारखान्याला गेल्या अनेक महिन्यांपासून निवेदन देऊन उपाययोजना केली नव्हती. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शरद कारखान्यावर मोर्चा काढत दगडफेक केली. अखेर कारखाना प्रशासनाने पाणी बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी भेंडवडे गावच्या ओढ्यामध्ये सोडलं जात होतं. यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झाले होते. हे पाणी थेट वारणा नदीमध्ये मिसळत असल्याने भेंडवडे गावासाठी पिण्यासाठी वारणा नदीतून होणारा पाणीपुरवठाही दूषित झाला होता. त्याचबरोबर ओढ्यालगत असणाऱ्या सर्व विहिरी, बोर यांचेही पाणी दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य तर धोक्यात आलेच होते, पण जनावरे, शेतीचेही प्रचंड नुकसान होत होतं. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं शरद सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला गेली 5-6 महिने झाले वारंवार मळी मिश्रित पाणी सोडू नये यासाठी निवेदन देण्यात आलं होतं. वारंवार पाठपुरावा करूनही कारखाना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शरद सहकारी साखर कारखान्यावर भव्य मोर्चा काढला. मोर्चा कारखाना स्थळावर आल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी कारखान्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चेकरांना गेटवर अडवल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी AR पाटील, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांच्यामध्ये बैठक होऊन अखेर कारखाना प्रशासनाने पाणी बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलकांच्यासाठी ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी महावीर कांबळे, शशिकांत माने, अमोल निकम, विजय अपराध, राजू कोळी, डॉक्टर संजय देसाई, विनोद देसाई, हनुमंत पाटील, प्रमोद देसाई, शांतीनाथ देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी यांना याबाबत विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी. विनंती केली, एक लेखी पण दिलं, समक्ष भेटून पण विनंती केली. तुम्ही 4 दिवस वेळ द्या, 5 दिवस वेळ द्या म्हणला. तेवढा वेळ पण दिला, 3 महिना वेळ दिला. घेऊन बोला साहेब. त्यानंतर आम्ही रितसर पोर्टलवर तक्रार केली. बरोबर आहे. प्रदूषण मंडळाचे पण अधिकारी आता आज आले. ती पण साहेबांनी बोलवून घेतलं त्यांना, म्हणून ते पण आले. ती म्हणले तुम्हाला नोटीस काढले, ते आता नोटीसची प्रत्येक आम्हाला देतो म्हणून सांगितले. फक्त आमची गावाची एवढी कळकळीची विनंती आहे की ह्या पाण्यामुळे आमच्या गावातल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक आजारी पडले, जनावर सुद्धा पाणी पिणं झाले. त्यामुळं का नाही, तात्काळ पाणी तुम्ही ही लेखी आम्हाला तुमच्या प्रशासन कारखान्यावरतीनं द्या. ही पाणी आणि मगच कारखाना चालू करा. लेखी द्या. कारवाई झाल्याशिवाय कुणी जायचं नाही. या सर्वांनी विनंती केली आम्हाला की काही प्रशासन तुम्ही यातनं मार्ग काढा तर आणि म्हणून हे मार्ग काढायला हेतून सगळेजण आता गावात उद्यातून बघितले. आता आमच्यावर सुद्धा काय आरोप झाले, गावकऱ्यांनी केलं की बैठक केली म्हणून केले, ते असू दे जाऊ दे, तो गावून विषय आहे. परंतु पाणी बंद झालं पाहिजे हेच सगळ्या गावातल्या एखाद्या सगळ्याचा एकमत निर्णय आहे. प्रदूषण मंडळाचे अधिकारी म्हणतात की आम्ही त्यांना लेखी नोटीस दिलेला आहे, परंतु असं काय आम्हाला वाटत नाही. परत त्यांनी सॅम्पल पण घेतल्या पाण्याचं असं सांगितलं, पण ही पूर्ण चुकीचं आहे. आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की जे सॅम्पल घेतले त्याचा रिपोर्ट किंवा कारखान्याला तुम्ही जी नोटीस दिली ती सुद्धा आम्हाला उपलब्ध व्हावं. कारण त्यांची कारवाई आम्ही जी पोर्टलवर तक्रार केली होती ते प्रदूषण मंडळाकडं, त्यांनी कारवाई केली म्हणून तर आज हा गावकऱ्यांचा उद्रेक झाला आणि गावकरी इथं आज या ठिकाणी कारखाना बंद पाडण्यासाठी आलेले आहेत. आणि प्रशासन असेल, कारखाना प्रशासन असू दे किंवा प्रदूषण मंडळ असू दे, यांनी सर्वांनी यामध्ये दखल घेऊन ही पाणी पूर्ण बंद केलं पाहिजे. कारण आरोग्याचा प्रश्न निर्माण, जी पाणी स्त्रोत आहे त्या ठिकाणी ही पाणी मळीचं मिश्रित पाणी गावाच्या ठिकाणी जाते आणि तेच पाणी आमच्या गावाला सगळ्यांना पिण्यासाठी वापरतोय आणि म्हणून लोक भरपूर आजार पडत गावातून उद्रेक झाला आहे. म्हणून आज ह्या आंदोलन इथं या ठिकाणी केलेलं आहे. फक्त यांनी दखल घ्यावी नाही, ह्याच्या पुढचं सुद्धा तीव्र आंदोलन इथं होऊ शकतं, एवढीशी मी विनंती करतो. जर नाही बंद केलं
तर आम्ही पुढचं कारवाई त्याच्यावरती करणारच आहे. आणि प्रदूषण नियमनाची मोठी ह्यामध्ये भूमिका आहे, तर त्यांनी ते बाजू डावलतात. विहिरीचा बोरचा पोत पाण्याचा जो हे आहे स्रोत तो खराब झालेला आहे. पाणी अक्षरशः काळवंडलेलं आहे. अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही. आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं, पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही. जवळजवळ 2 महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही. आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावीळ असेल किंवा इतर रोग असतील याचा साथ पसरलेली आहे मोठ्या प्रमाणात. ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितास धोका देणारा ठरेल, आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल. आज अनेक लोक आजारी आहेत. आमच्या गावातील एक महिला कावीळच्या साथीमध्ये दगावलेली देखील आहे. जनावरं देखील आजारी पडत आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी भेंडवडे ग्रामस्थांच्या वतीनं पोहोचलेलो आहे. तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा. माननीय तहसीलदार असतील, पोलीस प्रशासन असेल, प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. बरं, सर्वांनी एक लक्ष द्या. आता आपण आज सकाळपासून इथं आंदोलन केलेलं आहे आणि जवळजवळ ते आंदोलन आपलं यश आलेलं आहे. कारण कारखान्याकडून प्रशासनाकडून आपल्याला जे पत्र पाहिजे होतं, ज्या प्रकारचं आपल्याला हवं असेल ते पत्र त्यांनी दिलेलं आहे. कारण पहिला त्यांनी पत्र तर आम्हाला वाचून बघितलं ते आम्हाला मान्य नव्हतं. मग आता त्यांनी पत्र सांगतो मला मान्य सरपंच ग्रामपंचायत मौजे भेंडवडे तालुका जिल्हा कोल्हापूर महोदय, आपल्या ग्रामपंचायतीकडून कारखान्यास दिलेल्या पत्राचं अनुसरून कारखाना प्रशासनाच्या वतीनं आम्ही आपणास लिहून देतो की कारखाना प्रशासनाकडून सांडपाण्याची योग्य व्यवस्थापन करून वड्यातून वारणा नदीत जाणारे पूर्ण पाणी आम्ही बंद करत आहोत व भेंडवडे गावचे ग्रामस्थ यांना कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत आहोत. मान्य आहे का? आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.